नमस्कार. MS मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी नाथा सावंत. आंतरवाली सराटी येथून मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या दिशेने मराठा आरक्षणासंदर्भात मुंबईकडे निघालेले आहेत आणि सोलापूर जिल्हा असेल किंवा प्रत्येक तालुक्यातून हे लोक सर्वजण सकल मराठा समाज जे आहे तो मुंबईच्या दिशेने जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या संदर्भात चाललेले आहेत. टेंभुर्णी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणाहून मराठा समाज एकवटला असून सोलापूर जिल्ह्यातील जो समाज आहे तो मोठ्या संख्येने जो मुंबईच्या दिशेने निघालेला आहे. दीपक पाटील आपल्यासोबत जरांगे पाटीलने जे आरक्षणाच्या संदर्भात आंदोलनाची तयारी आंदोलनासाठी जे चाललेले आहेत त्या संदर्भात आम्ही सोलापूर जिल्ह्याच्या वतीने माढा तालुक्याच्या वतीने या ठिकाणी सर्वजण आंबेडकर स्मारकापाशी जमलेलो आहोत. इथून आम्ही सर्वजण त्यांच्याबरोबर मुंबईला निघणार आहोत. सोलापूरवरून येणार जो मराठा बांधव आहे तो हजारोच्या संख्येत आहे, तो येत आहे. त्यामुळे आम्ही यांचा वाट बघत इथून वेट करत आहोत. इथून पुढे आम्ही सर्वजण मिळून मुंबईकडे रवाना होत आहेत. सध्या जर मुंबई किंवा पुणे या ठिकाणी सगळे जमा होणार आहेत तर परिस्थिती जर हद्दपार झाली किंवा जर मुंबईमध्ये जर इथे मोठ्या संख्येने मराठा बांधव गेले तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न संदर्भात काय सांगेल? नाही, सगळ्यात महत्वाचं आमच्या आंदोलनाचं ब्रीदच आहे की अहिंसक पद्धतीने आंदोलन, म्हणजे शांततेत आंदोलन. त्यामुळे कुठल्याही प्रकारची हिंसा होणार नाही, कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. कारण मराठा बांधव ह्याच्या आधी बी लाखोनी मोर्चे काढले, कोटींनी मोर्चे काढलेत, त्यातही कुठल्याही पद्धती हिंसा झालेली नाही. त्यामुळे मराठा समाज हा अतिशय शांतताप्रिय आणि शांततेने मुंबईला निघालेला आहे. त्यामुळे आमची सरकारलाही विनंती आहे की आमच्या ह्या शांततेत चाललेल्या आंदोलनाला आपण कुठेही गालबोट लागेल असं काम करू नये. आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण कराव्यात. आम्ही मुंबईला तर सर्वजण निघालेच आहोत. तर त्यामुळे या कुठल्याही आंदोलनात हिंसक पद्धतीने काही होणार नाही याची मराठा समाज नक्कीच काळजी घेईल. सध्या जो इतका मोठा समाज निघालेला आहे की तो अन्न सामग्री असेल किंवा आपण घर जर सोडलं तरी ज्या गरजा आहेत किंवा अन्न वस्त्र निवारा या संदर्भात काय नियोजन असतं? ह्याच्यामध्ये सर्वजण स्वतःची जी सुविधा आहे ते स्वतः सगळं अन्न धान्य पाणी जे लागेल, गॅस टाकी, जे सगळं आपल्या आपल्या गाड्यात टाकून 3 महिन्याच्या तयारीने मुंबईला निघाले. जरी सरकारने 3 महिने जरी थांबवलं तरी लोकांनी त्याची तयारी केली की 3 महिने आपण थांबायचं आणि आंदोलन घेऊन आरक्षण घेऊनच माघारी यायचंय. त्यामुळे सर्व लोकांनी मराठा समाज बांधवांनी स्वतःची तयारी करून स्वतःच्या ह्याच्यावरच ते सगळेजण पुढे मुंबईला निघाले. तर सध्या जो आहे तो विश्व रेकॉर्ड होणार असं सध्या बोललं जाते आणि विश्व रेकॉर्ड नक्कीच होणार, कारण मराठा समाज जो आहे तो आक्रमक झालेला आहे आणि मुद्दा फक्त आरक्षणाचा आहे. या आरक्षणासर्वात मुंबईच्या दिशेने सर्व मराठा बांधव निघालेले आहेत. संभाजी ब्रिगेडचे सचिन बापू आहेत. बापू, काय सांगाल की सर्व समाज एकवटला असून आरक्षणाच्या मुद्द्यावरती हा सर्व समाज मुंबईच्या दिशेने निघालेला? गेल्या 42 वर्षापासून मराठा आरक्षणाचा लढा हा आम्ही मराठा समाज सर्वसामान्य समाज या ठिकाणी लढत आहोत. गेल्या 42 वर्षाच्या लढ्याला आता कुठेतरी अंतिमता स्वरूप येते असं दिसतंय आणि म्हणून आम्ही मराठा आरक्षण या मागणीसाठी सरकारने वारंवार आमचा म्हणजे अहवाल नेमले, आयोग नेमले, आमची कुठं ना कुठं आजपर्यंत एक प्रकारे चर्चाच केलेली आहे. आणि आता सर्वजण महाराष्ट्रातला सर्व मराठा समाज हा मनोजजी जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईकडे कूच करत आहे. आम्ही नक्की कायदा सुव्यवस्था ह्या सगळ्या गोष्टींचे प्रश्न निर्माण करण्यासाठी आम्ही मुंबईला जात नसून आमची मराठा आरक्षण ह्या जी काय आमची अत्यंत गरजेची आणि पोटतिडकीने जी मागणी आहे त्या मागणीसाठी आम्ही मुंबईला जात आहोत. तर या व्यतिरिक्त काय आपलं संभाजी ब्रिगेड असेल किंवा समविचारी पक्ष असतील, सकल मराठा समाज असेल, कुणबी समाज असेल, यानं नियोजन काय केलेलं आहे? यामध्ये प्रत्येक जण समाज बांधव म्हणून सहभागी झालेला आहे, नक्की कुठल्या पक्षाचा संघटनेचा प्रतिनिधी म्हणून सहभागी नाही. आणि प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीनं आपल्या आपल्या तयाऱ्या, आता जसं सरांनी सांगितलं, येणाऱ्या 3 महिन्याची तयारी साधन सामग्री घेऊन आम्ही या ठिकाणाहून बाहेर पडतो आहोत. आणि या सरकारचा निर्णय सरकारला घ्यावाच लागेल. गेली 4 महिने आम्ही सरकारला वारंवार वेळ दिलेला होता, तो वेळ संपलेला आहे. पुण्यामध्ये आम्ही मनोजदादा जरांगे पाटील यांच्या बरोबर पुण्यापासून एकत्रित होऊन जो काही आजचा जो काही हजारोच्या संख्येनं चाललेला मॉब आहे तो पुण्यातून लाखोंच्या संख्येनं असेल. आणि त्या सगळ्या जे काही माननीय सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला त्या पद्धतीने निर्देश दिलेले आहेत की येणाऱ्या सगळ्या आंदोलकांची त्या पद्धतीनं सगळी त्यांना सुरक्षा पुरवणं असेल किंवा त्यांना उपाययोजना पुरवणं असेल, ही सगळी सरकारची जबाबदारी आहे. सरकारने आता ठरवायचंय की हा सगळा जे मराठा समाजाचा किंवा आम्हाला जे काही सर्व समाज बांधव आमच्या बरोबर आहेत इतरही, त्या सर्वांचा लोंढा मुंबईमध्ये आणून त्यांना त्यांचं फजा उडवून घ्यायचा आहे की तो निर्णय तत्काळ घ्यायचा आहे. रात्रीची एक बैठक झाली, सरकारला वेळ आहे अजूनही. पुण्यापर्यंत किमान सगळे समाज बांधव एकत्रित येण्याच्या अगोदर जर निर्णय घेतला तर निश्चितपणे त्याला मनोजदादा जरांगे पाटील हे प्रतिसाद देतील. तर अशा पद्धतीने आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रातील जे सकल मराठा असतील, कुणबी मराठा असतील, हे सर्व मात्र मुंबईच्या दिशेने सध्या तर निघालेले आहेत. आणि आरक्षण यानंतर काय निर्णय मनोज जरांगे पाटील घेतील आणि मी कॅमेरामॅन सह नाथा सावंत, MS मराठी न्यूज, मराठी माणसाचा मराठी चॅनल.